विश्व संस्कृत प्रतिष्ठानम वाराणसीच्या विदर्भ प्रदेश समिती अमरावती व दुर्वांकूर सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त होमगार्ड प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे सुरू असलेल्या उजळणी प्रशिक्षण शिबिरात विशेष गुरुपौर्णिमा समारोह उत्साहात पार पडला। संस्कार, अध्यात्म, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात 100हून अधिक होमगार्ड प्रशिक्षणार्थी सहभागी झाले। कार्यक्रमाला जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोडेवाड यांचे मार्गदर्शन लाभले। सदर कार्यक्रमाच्या मंचावर दुर्वांकूर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम पिंजरकर, विश्व संस्कृत प्रतिष्ठानम वाराणसीच्या विदर्भ प्रदेश समितीच्या अध्यक्षा डॉक्टर कीर्ती पिंजरकर, समारोहाच्या अध्यक्षा प्राचार्य छाया पालकर यवतमाळ, प्रमुख वक्त्या प्राचार्य आरती दीक्षित बडनेरा तसेच पंडित सत्यवीर शास्त्री उपस्थित होते। यावेळी होमगार्ड विभागातील मार्गदर्शक मधुसूदन राऊत, सागर शहाकार, कपिल धवणे, प्रवीण पातुरकर आणि सुधाकर रामटेके यांचे गुरुपूजन व सत्कार करण्यात आला। आत्मा हाच खरा गुरु। प्रमुख वक्त्यांनी गुरुचे जीवनातील महत्त्व विशद करत आपला आत्मा हाच खरा गुरु तर अंतर्मुख करणारी एकाग्रता हा दुसरा गुरु असा विचार मांडला। आध्यात्मिक उन्नती घडविणारे सद्गुरू आणि फसवणूक करणारे पाखंडी गुरु यातील फरक स्पष्ट करत सन्मार्ग दाखविणाऱ्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। पंडित सत्यवीर शास्त्री यांनी आपण सुमारे 70 वर्षांपूर्वी होमगार्ड सैनिक म्हणून कार्य केले असल्याचे सांगताच उपस्थित जवानांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। आपल्या उस्तादांकडून मिळालेल्या शिकवणीचे अनुभव त्यांनी कथन केले। प्राध्यापक डॉक्टर दर्शना सायाम यांनी भारतीय संस्कृतीतील रूढी परंपरांमागील वैज्ञानिक व पर्यावरणपूरक विचारांची मांडणी केली, तर मधुसूदन राऊत यांनी आध्यात्मिक सद्गुरूची गरज व महत्त्व स्पष्ट केले। विषय जो आहे त्या प्रत्येक विषयाला त्यांनी हात लावून स्पष्ट केलाय की जे सर्वसामान्य लोकांना कळत नाही, जे कळत नाही ते साध्या शब्दातून त्याला शिकवले जाते। 4 साथियों को उन्होंने भर्ती कर लिया, लेकिन मैं उस समय 16 साल का था। छाती बराबर हो गई, ऊंचाई बराबर थी, लेकिन 16 साल की उम्र थी। वो वहाँ का जो संतान सी था, कप्तान जो था, वो कहने लगा 18 साल की उम्र होनी चाहिए। तो मेरे साथियों ने कहा, अरे भाई ले लो इसको, कौन यहाँ पर सर्टिफिकेट टेकने वाला है, तो ले लिया। तो ज्यादा न बात करते हुए 70 साल के पहले उस कप्तान ने जो मुझे 3 बातें बतलाई थी वो अभी भी याद है। कौन सी? आपके पास केंद्रनायक राम पिंजरकर यांनी होमगार्ड दलाच्या कार्याची माहिती देताना आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये होमगार्ड जवान प्रशासनाला देत असलेल्या सहकार्याचे महत्त्व सांगितले। शिस्त, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा ही होमगार्डची ओळख असून ती अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले। अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य छाया पालकर यांनी गुरु महात्म्याचा गौरव करत कार्यक्रमाचा सारांश मांडला। कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉक्टर कीर्ती पिंजरकर यांनी केले। याप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर बबिता येवले, प्राध्यापक नीलप्रभा लक्तावार, प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा इंगळे, दिनेश बिजवे, श्रीरंग हिरलेकर, राजश्री पजगाडे, राजेंद्र पजगाडे, जगदीश सायसिकमल यांच्यासह विश्व संस्कृत प्रतिष्ठानम व दुर्वांकूर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक संदेश आणि होमगार्डच्या सेवाभावी कार्याची सांगड घालणारा हा समारोह प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने कसं होईल याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे। महात्मा गांधी असं म्हणायचं की तुम्हाला जे नेमून दिलेले काम आहे ते तुमचा वरिष्ठ अधिकारी पाहो अगर लगो नाही पाहो, परंतु तुम्हाला नेमून दिलेले काम तुम्ही ते चांगल्या परीने करत असेल। विषय जो आहे त्या प्रत्येक विषयाला त्यांनी हात लावून स्पष्ट केलाय की जे सर्वसामान्य लोकांना कळत नाही, जे कळत नाही ते साध्या शब्दातून त्याला